नमस्कार, मी माधव भालेराव हिंदवी बाणाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. राज्याच्या राजकारणामध्ये एक असा मोठा भूकंप झालेला आहे. माजी आमदार तथा शेतकरी नेते शंकरांना धोंडगे यांनी एमआरएस पक्ष हा नव्यानेच काढला होता आणि तो अख्खा पक्षच शिवसेनेमध्ये त्यांनी विलीन करून आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे त्यांची पुढची राजकीय दिशा कशी असणार आहे आणि या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये राजकारणावर काय परिणाम होणार आहे, या सर्व संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहात. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत डॉक्टर गंगाधर तोगरे सर. सर, हिंदवी बाणामध्ये आपलं स्वागत. आज आपण ही चर्चा ठेवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे आज शंकरांना धोंडगे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. बऱ्याच दिवसापासून ते शिवसेनेमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्यांचे जवळपास 22 अध्यक्ष सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार होते. या संदर्भामध्ये बैठका चालू होत्या, परंतु अखेर त्यांनी आज प्रवेश केला आहे. या प्रवेशाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? राज्यामध्ये आज जे काही राजकीय घडामोड घडली, शेतकरी कष्टकरी नेते शंकरांना धोंडगे हे तसे डाव्या विचारधारेच्या मुशीतून तयार झालेलं हे नेतृत्व आहे. त्यांची जी वाटचाल होती ती शेतकरी संघटनेच्या माध्यमातून झाली. शेतकरी संघटनेमध्ये त्यांनी दीर्घकाळ असं काम केलं, परंतु केवळ संघर्ष करणे आणि त्यातून शेतकऱ्याला न्याय मिळणे हे अपेक्षित नसल्यामुळं आपण सत्ताधारी व्हावं, सत्ताधारी होऊन आपण शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावेत म्हणून शरद जोशीच्या नेतृत्वाखाली शंकरांना ज्यावेळेस हे काम करत होते शेतकरी संघटनेचं, त्यानंतर सत्ताधारी पक्ष व्हावं म्हणून स्वतंत्र भारत पक्ष हे त्यावेळेस स्थापन झाला. स्वतंत्र भारत पक्षाच्या माध्यमातून त्यावेळेस निवडणुकाही लढविण्यात आल्या, परंतु राजकीय जी सत्ता असते ती सत्ता ही त्यावेळेस सुद्धा मिळू शकली नाही. म्हणून कालांतरानं शंकरांना धोंडगे यांनी एका वेगळ्या दिशेनं वाटचाल करत डाव्या विचारधारेवर विश्वास असलेला आणि त्या डाव्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि शरद पवारच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुन्हा ते काम सुरू केलं. त्यानंतर पुन्हा राजकीय मतभेद असतील, राजकीय कुठेतरी कमतरता असेल, त्यामुळं शंकरांनी तेलंगणा राज्यामधील गुलाबी वादळ केसीआर यांचा पक्ष, BRS भारत राष्ट्र समिती या पक्षाचं वादळ महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तेलंगणामध्ये केसीआर यांच्या पक्षाचा पराभव झाला. शंकरांना ज्यावेळेस जेवढ्या जोमानं काम करत होते तेवढ्या जोमानं काम करण्याला कुठंतरी प्रतिबंध आला. म्हणून शंकरांनी आपली विचारधारा, शेतकऱ्याप्रती असलेलं प्रेम, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी आपला लढा महाराष्ट्र राज्य समितीमधून सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु शंकरांना या राज्यामध्ये पक्षाची जेवढी वाढ करणं अपेक्षित होतं तेवढी वाढ होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. आणि अनेक निवडणुका होऊन गेल्या, परंतु महाराष्ट्र राज्य समिती ह्या निवडणुकीपासून थोडीशी बाजूला पडली होती. आपले पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत उभा करणं, त्यांना राजकीय उभारी देणं हे कुठेतरी अण्णाला सुद्धा त्याची खंत होती. म्हणून अण्णा गत काही महिन्यापासून सत्ताधारी पक्षामध्ये जाण्याचा विचार करत होते. त्याला एक गोंडस असं नाव देऊन अण्णांनी या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्याची, कार्यकर्त्याची बैठक घेऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचं त्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब केलं. परंतु कालांतराने जी काही कार्यकारी समिती होती महाराष्ट्र राज्य समितीची, त्या समितीमध्ये मान्यता घेऊन अण्णांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याचा दृढ निश्चय केला आणि त्याच्यावर ते आज 16 फेब्रुवारी रोजी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला. आता पक्षप्रवेश का केला, नेमका हाच पक्ष काय निवडला? कारण का त्याचा पूर्वीचा राष्ट्रवादी होता. त्यात राष्ट्रवादीचे दोन्ही जरी समजा गट झाले असतील, त्यांना दोन्ही गटापैकी एका गटामध्ये निवडता आलं असतं. अजितदादाचा गट असेल किंवा शरद पवारांचा गट असेल, परंतु तो न निवडता त्यांनी शिवसेनाच का निवडली, हा महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी कष्टकरी जनतेला हा एक पडलेला प्रश्न आहे. तर त्यामागचा असा आहे की एकनाथ शिंदे यांचं जे व्यक्तिमत्व आहे की सामान्य कार्यकर्त्याला ते न्याय देण्याच्या भूमिकेत असतात आणि अण्णांना महाराष्ट्र राज्य समिती हा पक्ष चालवणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं सुद्धा नव्हतं, हे सुद्धा खरं आहे. त्यामुळं रेडीमेड म्हणजे तयार असलेला जो काही एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये आपला पक्ष विलीन केला तर आपल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देता येईल. आपले कार्यकर्ते तिथं वेगवेगळ्या स्तरावर तयार होतील आणि शिवसेनेच्या माध्यमातून सत्तेची फळं आपल्या कार्यकर्त्याला मिळतील, शेतकऱ्यालाही न्याय देता येईल, कष्टकऱ्यालाही न्याय देता येईल, अशी त्या मागची भूमिका असावी. आपण सर आतापर्यंत जर बघितलं तर अनेक चळवळीमध्ये काम करणारे जसं भाई केशवराव धोंडगे साहेब असतील, यांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यांना काँग्रेस पक्षाची वापर होती, परंतु त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये गेले नाहीत. शेका पक्षामध्ये राहणे त्यांनी शेवटपर्यंत पसंत केले. आणि कंधार लोहा तालुका जर म्हटलं तर एक चळवळीचं तालुका म्हणून ओळखलं जातं. आणि सत्तेच्या मागं जाणं, सत्य प्रत्येक जण उठायचं आणि सत्तेच्या मागं जाणं, यासाठी अशा चळवळी थांबत आहेत असं वाटत नाही का? कारण प्रत्येक जण सत्ताधारी पक्षामध्ये जर जात असते, विरोधी पक्षामध्ये कोण काम करायचं? राज्याच्या राजकारणामध्ये सध्या पक्षांतराचं एवढं मोहोळ उठलेलं आहे, त्याला फक्त भाई केशवरावजी धोंडगे, ईश्वररावजी भोशीकर, भाई गुरुनाथरावजी कुर्डे हे अपवाद आहेत. त्यांनी त्यांच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पक्षांतर करणं हे त्यांच्या तत्वामध्ये बसत नव्हतं. परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये ही पक्षांतराची एक लाट जी आहे राज्यातच, ज्या नेतृत्वाची जडणघडण, ज्या नेतृत्वानं ज्या पक्षामध्ये ते घडले, ज्या पक्षानं त्यांना मोठमोठी पदं दिली, परंतु सत्तेविना अनेकांच्या जीवाची जी काही घालमेल होत होती, अशा अनेक बड्या नेत्यांनी पक्षांतर करून सत्तेच्या बाजूने उभा राहून त्यांनी कामे करण्याचा पर्याय, त्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक लाभही असेल, स्वार्थ असेल, परंतु अण्णाकडून ही जनतेची, हे खरं म्हणजे जनतेला एक कुतूहल आहे की अण्णाने नेमका म्हणजे भगवा का धरला. भगवा धरण्यामागचं अण्णाचं कारण काय, तर अण्णांनी या राज्याच्या राजकारणामध्ये सत्ताधारी भाजपमध्ये सुद्धा त्यांना जाता आलं असतं, परंतु सत्ताधारी भाजपमध्ये गेले नाही. परंतु जो संघर्ष शिवसेनेचा आहे, शिवसेना ही गेल्या 60-65 वर्षापूर्वी राज्यामध्ये स्थापन झाली. लढाऊ बाण्यानं या शिवसेनेला फार मोठी उभारी या महाराष्ट्रामध्ये दिली. मुंबईच्या नंतर मराठवाड्यामध्ये शिवसेना ही खरं म्हणजे उभारी घेतली. परंतु या शिवसेनेची सुद्धा शक्कल पडली. शिवसेनेमध्ये 2 गट झाले गत काही वर्षामध्ये, आणि सत्ताधारी पक्षामध्ये जाण्याचा जो तरुणाईचा जो कल होता तो शिवसेनेच्या शिंदे गटामध्येच आहे. म्हणून अण्णांनी जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीला कुठंतरी उभारी देण्यासाठी भगवं वादळ हे आपलंसं करण्याचा प्रयत्न शंकरांनी केला. आपण पूर्वीची शिवसेना बघितली, ही शिवसेना आक्रमक होती आणि त्या शिवसेनेमध्ये अनेक तरुण आले, परंतु शिवसेना फुटलेली आहे. ही शिवसेना असेल किंवा ही शिवसेना असेल, आज तरुणांचं जे त्यांच्याकडे आकर्षक होण्याचा ओढ जे आहे ते थांबलेलं आहे, हे आपण नाकारू शकत नाही. कारण आक्रमकता दोन्ही शिवसेनेची कमी झालेली आहे. आणि असं असताना शंकरांना धोंडगे यांची जर आपण चळवळ जर बघितली, त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केले, काट्या लाट्या खाल्ल्या, वेळप्रसंगी त्यांनी जेल सुद्धा भोगलेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये असं बोलल्या, आता मतदारसंघाच्या लोकांची आपण जर चर्चा ऐकली की शंकरांना धोंडगे हे येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा प्रवेश केला असावा, असंही बोलल्या जात आहे. मुळात राज्यात लढाऊ बाणा हा
जनतेतला कमी कमी होत गेला. राजकारणामध्ये पूर्वी एखाद्या नेत्याची सभा असेल तर उत्स्फूर्तपणे ही जनता त्या नेतृत्वाचं भाषण ऐकायला, पक्ष कुठलाही असो, कुठल्याही नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी जात होते. परंतु ती परिस्थिती आज राहिलेली नाही. निमूटपणे सहन करणे आणि एखाद्या सभेला जर जायचं असेल तर त्याला जाण्या येण्याचं भाडं, तिथं राहण्याची किंवा भोजनाची फराळाची काही सोय आहे का, ह्या अशा इतक्या खालच्या थराला हे राजकारण गेलेलं आहे. कारण का नेतेही त्या पद्धतीनं आज घडीला अपवाद काही लोकांचा सोडला तर नेतृत्वही तसे राहिले नाही. त्याच्यामुळे जनतेनं या नेतृत्वाच्या सोबतच आपल्याही वर्तनामध्ये थोडासा बदल केला. त्याच्यामुळं अण्णाने आता जरी समजा शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी जर लढा उभा केला, यापूर्वी बच्चू कडू यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढा उभारला, परंतु जी अपेक्षित अशी जनतेकडून शेतकऱ्याकडून जी साथ मिळायला पाहिजे होती तशी अपेक्षित मिळाली नाही. कारण का पूर्वीच्या लढ्यामध्ये हजारोच्या संख्येने उत्स्फूर्तपणे स्त्री आणि पुरुष त्या आंदोलनामध्ये, त्या संघर्षामध्ये सहभागी होत होते. तशाच पद्धतीनं आता होणं अपेक्षित नाही हे अण्णालाही जाणीव झाली असावी. त्याच्यामुळे सत्ताधारी गटात जाऊन जनतेचे किंवा शेतकऱ्याचे प्रश्न काय सोडवता येतील का, आणि पर्यायानं आपलं जे काही येणारं नेतृत्व आहे आपल्या कुटुंबातलं किंवा आपल्या कुटुंबाच्या बाहेरचे, यांना सुद्धा काही नेतृत्वाची संधी देता येईल का, अशा पद्धतीची कुठेतरी त्यांनी हा विचार केला असावा. त्यामुळे हा पक्षांतर. नक्कीच सर, शंकरांना धोंडगे यांना जर आपण बघितलं ते खूप अभ्यासू आहेत आणि सिंचनाच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे खूप अभ्यास आहे. येणाऱ्या भविष्यासाठी त्यांच्याकडून सिंचनाची लोहाकंदार मतदारसंघ असेल किंवा इतर भागातही सिंचनाचा मोठा लाभ मिळावा अशी काही पक्ष श्रेष्ठीची इच्छा असेल म्हणून त्यांना शिवसेनेमध्ये कदाचित प्रवेश दिला असेल. कारण त्यांना शेतीचा विषय आणि पाण्याचा विषय हा खूप अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून मानले जातं. नाही, शंकरांना हे खरं म्हणजे शेतीचे एक अभ्यासक आहे, त्याच्यात दुमत असण्याचं काय कारण नाही. आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे या मराठ खोऱ्यामध्ये जे शेतीमध्ये जे काही वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी केले ते अण्णांनी आपल्या शेतामध्ये ते प्रयोग राबविले आणि कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन देणारं पिकं, शासनाच्या विविध योजना या कशा असतात याच्याबद्दल ती जनजागृती ही खरं म्हणजे शंकरांना धोंडगे यांच्यामुळे शेतकऱ्यामध्ये झाली. त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काय कारण नाही. परंतु आता शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती याच्यामध्ये कमालीची दरी आहे. शेतीमध्ये पिकलं तर भाव मिळत नाही, भाव जर चांगला असेल तर शेतीत पिकत नाही. निसर्गाची जी काही अवकृपा आहे ही नेहमी शेतकऱ्याला सतावते. त्याच्यामुळं शेतकऱ्याचे प्रश्न हे सत्ताधारी पक्षातून कशा पद्धतीने सोडविता येतील हा एक प्रयत्न ते करतील. परंतु आजच्या पक्षप्रवेशाच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी जे मुद्दे मांडले की आम्ही शेतकऱ्याच्या सोबत आहोत, या राज्याची जी काही तिजोरी आहे या तिजोरीवर पहिला हक्क हा शेतकऱ्याचा आहे, हे असं आश्वासक जे काही बोलणं आहे ते कदाचित शंकरांना यांना भावला असेल. यापूर्वी त्यांनी ते शब्द पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या तरी एका कार्यक्रमामध्ये बोलले होते. त्याच्यामुळे शंकरांना शिंदे साहेबांच्या प्रेमामध्ये पडले असतील. या राजकारणामध्ये आज हा डावा हा उजवा असं काही राहिले नाही. कारण का कोणीही कुठल्याही पक्षात जाऊन काम करत आहेत, त्यामध्ये अण्णाचा सुद्धा समावेश आपल्याला करावा लागेल. अण्णाचे विचार जे होते ते समविचारी विचार होते, सर्व धर्म समभाव होते. परंतु आता शिवसेनेमध्ये गेल्यामुळे कुठेतरी त्यांना हिंदुत्व स्वीकारणं हे कठीण जाणार आहे. एखाद्या पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर त्याची विचारधारा आपण अंगीकारणं आणि जनतेसमोर घेऊन जाणं हे अनेक काँग्रेस संस्कृतीमध्ये वाढलेले नेते आता भाजपमध्ये आहेत. भाजपमध्ये असल्यामुळे ती विचारधारा ते आता हळूहळू रुजून घेतील. तसंच शंकरांना आता हळूहळू भगव्याची विचारधारा हळूहळू आपल्यामध्ये रुजवतील, आपल्या कार्यकर्त्यामध्ये रुजवतील आणि भगवं वादळ पुन्हा जोमानं तयार करण्याचा ते प्रयत्न करतील. त्याच्यामुळे आता राजकारणामध्ये डावं उजवं मध्यम असं काही राहिलं नाही. सत्ता हेच सर्वोच्च असं वादळ आहे, अशा पद्धतीची भावना
या सर्व नेतृत्वामध्ये निर्माण झाली आहे. आपण राज्याचं राजकारण थोडंसं बाजूला ठेवलं तर लोहा कंधार मतदारसंघाचा विचार जर केला तर आजपर्यंत आपण बघितलं शंकरांना धोंडगे आणि प्रताप पाटील चिखलीकर हे जे राजकीय वैर होतं ते वैर कुठेतरी या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये संपलं असं वाटत नाही. कारण नांदेडची नुकतीच झालेली महानगरपालिका जर बघितली त्या ठिकाणी शिवसेना हेमंत पाटील यांची शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन पक्षांनी एकत्र येऊन काही भागामध्ये निवडणूक लढवली होती. त्याच धर्तीवर लोहा कंधार मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल प्रताप पाटील चिखलीकर आणि शंकरांना धोंडगे हे एकत्र येऊन निवडणूक लढवू शकतील असं वाटत नाही का? जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करत असताना वरिष्ठ पातळीवरून हे जे का महायुतीमधले जे का पक्ष आहेत या पक्षामध्ये महायुती जिल्हा परिषदेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने होईल का नाही याचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून होईल. जर समजा वरिष्ठ पातळीवरून तुम्ही जिल्हा पातळीवर जर करा म्हणले निर्णय तर आज घडीला जिल्हा पातळीवर या तीन पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवू शकत नाहीत अशीच एकंदरीत आजची परिस्थिती आहे. जर समजा मनाड खोऱ्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी पक्ष यांच्यामध्ये खरं म्हणजे राजकीय संघर्ष आहेच याच्यात काय वादच नाही. परंतु या दोन्ही नेत्यानं जर समजा एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याचा जर समजा निश्चय केला तर निश्चितच या दोन्ही पक्षांचा त्याचा फायदा होईल. परंतु जर समजा यांच्यामध्ये युती झाली नाही तर या दोन्ही नेत्यांना स्वतंत्रपणे आपल्या पक्षाला वाढविण्यासाठी अतिशय नेटानं निवडणुका लढवाव्या लागतील. त्यामध्ये शंकरांनाकडे असलेली कार्यकर्ते आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे असलेल्या कार्यकर्त्याची जर कळी पाहिली आपण तर ही दोन्ही जे नेते आहेत हे आपल्या मतदारसंघामध्ये आपलं राजकीय वर्चस्व आजही टिकून आहेत. परंतु आज घडीला प्रताप पाटील चिखलीकर हे विद्यमान आमदार असल्यामुळं त्यांची राजकीय बाजू ही वरचढ राहण्याची शक्यता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राहील असं जे एकंदरीत राजकीय चित्र आहे. शंकरांनी ज्या पद्धतीने आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे हा प्रवेश लोकांना म्हणजे सर्वसामान्य लोकांना पटलेला आहे का? शंकरांना धोंडगे यांनी जर मतदारसंघाच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जर समजा कुठली विकासाची कामे आणली तर शंकरांनाचं राजकीय जे काही वलय आहे ते वलय आणखी भक्कम होईल अशा पद्धतीची शक्यता आहे. जर समजा शंकरांनी जर समजा कुठली विकासाची कामं आणली नाही तर शंकरांना हे बॅकफूटवर जातील. परंतु एकनाथ शिंदे हे नेतृत्व असं आहे की तळागाळाच्या कार्यकर्त्याला कुठेतरी बळ देण्याचं काम करतात. त्याच्यामुळं तर अण्णा ही एकनाथ शिंदे यांच्या जवळ किंवा यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. नक्कीच सर, आज आपण शंकरांना धोंडगे यांच्याविषयी अशी सविस्तर चर्चा केलेली. आपण या संदर्भामध्ये शंकरांना धोंडगे यांच्याशी बोलणारच आहात. परंतु आपण म्हणल्याप्रमाणे शंकरांना धोंडगे यांना या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत, निधी आणावे लागणार. आज जर आपण बघितलं शंकरांना धोंडगे यांची आर्थिक परिस्थिती ही भक्कम नसल्यामुळे राजकारणामध्ये कुठेतरी त्यांचं खडकीकरण होत होतं ते आपल्याला मान्यच करावं लागणार आहे. धन्यवाद. आपण सविस्तर याविषयी चर्चा केला.